आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज ठाकरेंची भूमिका काय असणार आहे याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. विशेषतः मनसेच्या पाडव्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांची पक्षाची भूमिका मांडतील असं वाटत होतं. मात्र त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे काहीच भूमिका न मांडता महापालिका निवडणुकांसाठी वेट अँड वॉचची भूमिका घेतली होती. ती भूमिका आजही त्यांनी कायम ठेवली आहे. त्यामुळेच कार्यकर्ते हे संभ्रमात असल्याचं दिसून येते. 2 महिन्यापूर्वीच त्यांनी एका यूट्यूबला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिवसेना ठाकरे गटासोबत जाण्याची इच्छा त्यांनी प्रदर्शित करत उद्धव ठाकरे यांना टाळी देण्यासाठी हात पुढे केला होता. त्याला उद्धव ठाकरेंनी भाषणामधून प्रतिसाद दिला होता. त्यानंतर राज आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू सुट्टीसाठी परदेशात गेले होते. त्या ठिकाणाहून भारतात परतून महिनाभर लोटला असला तरी शिवसेना ठाकरे गट व मनसेच्या युतीबाबतची चर्चा ही पुढे सरकलेली नाही. त्यानंतर मनसे व उद्धव ठाकरेंच्या गटाकडून दोन्ही पक्ष लवकरच एकत्र येणार असल्याचं बॅनर देखील व्हायरल करण्यात आलं होतं. मात्र त्यापुढे काही केल्या या 2 पक्षातील चर्चा केली गेली नाही. त्यातच मुंबईतील एका 5 स्टार हॉटेलमध्ये गुरुवारी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चर्चा झाली अशा बातम्या बाहेर आल्या. या भेटीबाबत गोपनीयता पाळण्यात आल्यानं यावेळी 2 नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेचा तपशीलही बाहेर आलेला नाही. त्यामुळे राज ठाकरे आगामी काळात होत असलेल्या महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नेमकी काय भूमिका घेणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. त्यामुळे येत्या काळात राज ठाकरे हे शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत जाऊन भावाची साथ देणार की महायुतीसोबत जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साथ देणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली. त्यामुळे सर्वांचंच या निवडणुकींपूर्वीचं राज ठाकरे हे महायुतीसोबत जाणार पसंत करणार की उद्धव ठाकरे यांच्या सोबत जाऊन भावाची साथ देणार यावरती बरीच राजकीय समीकरणं अवलंबून आहेत.